हा जो त्यांनी QR कोड दिलाय ना, तो आपण जर बघितला तर हे तूप कुणी बनवलंय, कुठं पॅकिंग झाले ते आपल्याला समजते. तर आता बघूया आपण. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. गृहिणी दर्पणमध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आय होप सगळे छान आणि मस्त मजेत असाल आणि आम्ही छान आहोत. आणि आज आहे मुलांना सुट्टी. मग सकाळी सकाळी इतक्या गरमीमध्ये काय बनवा, हा ब्रेकफास्ट काय बनवा, हा सगळ्या आयांचा मोठा प्रश्न असतो. मग आता म्हटलं मी अजून मुलं उठलेली नव्हते, सोहम उठलाय आणि साहेबांची काय नाईट आहे, ते नाईटला आता येतील थोड्या वेळानं. म्हटलं सकाळी सकाळी काहीतरी घावणं पटकन होतात, एका मिनिटात ते घावणं होते. म्हटलं चला करूया घावणं आज. आणि घावणं सोहम बोलला आई चटणी करू नको, चहा बरोबर खाऊया आपण. असं तो चहा पित नाहीत पोरं आमची. डॉली तर आमच्या अजिबात पित नाही बघा, झोपले अजून. आणि सोहम ब्रेकफास्टची वाट बघत बसलाय. आणि चहा ऍक्च्युली नाश्त्याच्या अगोदर पिणं चांगलं नसतंय, पित्त होतं त्यांना. आणि आमच्या घरात आम्ही नाश्त्याच्या अगोदर कधी चहा पित नाही. आज कधीतरी असा नाश्ता जेव्हा आम्ही करतो ना चहा बरोबर खाण्याचा, तेव्हाच कधीतरी होतं तसं. पण उठल्या उठल्या आम्ही चहा कधीच कुणीच घेत नाही, ज्यामुळे मग पित्ताचा प्रॉब्लेम होतो खूप. आणि डॉली तर आमची पित नाही चहा. सोहम कधीतरी अगदी त्याला आमच्या बरोबर हवा असला तर मग पितो. मग आज तर तो बोलला ब्रेकफास्ट आहे, आपण घावणंच कर आणि चहा बरोबर खाऊया. म्हटली चला करूया आता घावणं. आणि असंही माझा तर एकदम आवडता ब्रेकफास्ट आहे हा घावणं. मला अशी आवडतं आणि चहा बरोबरच खायला आवडत मला तर जास्त. आणि तुम्ही ह्याचं करत जावा. घावणं करायला काही जास्त वेळ लागत नाही. नेहमी हे पीठ तयार करून ठेवायचं. तांदळाचं थोडंसं जाडसर दळून आणायचं, थोडं एकदम बारीक दळायचं नाही घावणांसाठी, कारण ते चिकट होते. त्यामुळं थोडंसं जाडसर दळून आणायचं आणि हे पटकन घावणं होतं. आणि चहा घावून तुम्ही खाऊ शकता चहा नाश्त्याला सकाळी. असंही आता मुलांच्या शाळा चालू झाल्या, म्हणजे आमच्या लालूची शाळा चालू झालेली आहे, पण प्रॉपर तिची शाळा उद्यापासून चालू होणार आहे. त्यामुळं तिचं चाललंय आपलं टंगळ मंगळ करायचं झोपलेलं. आणि आता साहेब येतील आमचे. आणि आजकाल सांगायचं म्हटलं तर खूप टाइमपास होतो. गरमीमुळे मी कामाचा कंटाळा येतो, त्यामुळे इतका टाइमपास होतोय. असं वाटतं फुकट वेळ चाललाय, आपण काहीतरी करायला हवं. साहेब आले आमचे आता. तर येताना ते समोसे घेऊन आले होते, सगळ्यांसाठी एक एक समोसा. बोला अजून बोला होता ना. समोसा आणले बाबांनी. समोसा आणला लगेच उठेल. आत्ता परवाच बनवलेले की समोसे. तर मी आमच्या साहेबांना म्हणत होते मी घावणं बनवलेत आणि काल आत्ताच बनवलेले काही दिवस झाले समोसे. कशाला आणलेत, खायचं तर असतंय पण उगाच म्हणायचं म्हणून म्हणायचं. तर हे डीमार्टचं सामान आहे. डीमार्टचं सामान की बऱ्याच दिवसांनी आणले मी. तर काय काय आणले बघूया आपण. तर हे आहे मखाना आहे, हा पोरांना आवडतो कधीतरी खायला म्हणून आणलाय. आणि बजेट फ्रेंडली पण सामान आणते मी डीमार्टला आणलं तर. कारण असं विंबारचं मोठं पॅकेट आणलं ना तर आपल्याला हे 2-2.5 महिने जातं. आणि कसं या भरपूर आपल्याला शॅम्पूच्या वगैरे पॅकेट्स असतात, त्याच्यामध्ये आपण हे ओतून ठेवू शकतोय. बॉटल आपण आणली तर बॉटलचे वेगळे पैसे असतात, त्याच्यामुळं असं एखादा मोठा पॅक घेऊन यायचा, खूप दिवस चालतो. आणि विमचाच आणायचा. विम जो आहे लिक्विड ना खूप दिवस चालतो. मी दुसऱ्या कंपनीचं पण आणून बघितलंय, पण ते चांगलं नसतंय आणि जास्त दिवस ते चालत पण नाही. आणि खूप दिवस जातो हा पॅकेट. आणि मुलांना नूडल्स बनवायसाठी हक्का नूडल्स आणलेत. हे 4-5 पॅकेट आणलेत मी. कधीतरी बनवायला, कधीतरी कंटाळाला काहीतरी खायचं, वेगळं खायचं असेल तर पोरांना पाहिजे म्हणून आणले. आणि ह्या आहेत शेवया. शेवयाचा उपमा, कधीतरी खीर. जास्तीत जास्त मी उपमाच करते ह्या शेवयांचा. पॅकेट आहे. आणि अगरबत्ती पण आणलेली आहे. ही पहिल्यांदाच आणली मी डीमार्टमधून.
नंतर चाट मसाला आहे, बिस्किट्स आहेत आणि मुख्य हे चिमटे आणलेत. कशाला पण म्हणजे काही पण आपण खोललं की मग पटकन असं चिमटा लावता येतं. होते माझ्याकडे पण आता कुठं कुठं पडले, पोरांनी कुठं पण घेऊन टाकून तर नवीन आणला मग एक. आणि डाळी वगैरे ह्या वेळेला काय आणले नाहीत, तर मंचुरियनचं थोडंसं एक मिक्स आणले आणि तेल आणले दिव्यासाठी. यावेळेला तेल काय आणलं नाही मी, तेल आहे माझ्याकडं त्याच्यामुळं फक्त दिव्यासाठी आणले मी. हे एक पॅकेट, 2 पॅकेट आणले वाटतं. आणि एक फालुदा बनवणार आहे मी, त्यासाठी एक फालुदा मिक्स पण आणले. रेडीमेड असतं की मग बरं असते आपलं. म्हटलं एखादा एक दिवस बनवा, आता गरमीचे दिवस पण आहेत आणि छान पण वाटतं घरी बनवलेला फालुदा. आणि हे तर आपलं आहेच पार्लेजी छोटी बेबी, हे तर लागतंच घरी नक्कीच. त्याच्यानंतर तुरीची डाळ आहे आणि हे ब्लॅक सॉल्ट पण आणलं आहे यावेळेला. आता आपण काय आपण सरबत वगैरे करतो ना, मग त्याच्यासाठी. आणि ह्या डाळी आहेत, बाकी काही नाही विशेष. मटकी आहे आणि चण्याची डाळ आहे आणि ही आपली फुटाण्याची डाळ लागते ना कशाला पण आपल्याला, चिवडा वगैरे करायला किंवा चटणी करायला, नारळाची चटणी वगैरे. संपली होती म्हटलं घ्यावं. आणि पिस्ता पण आणलाय मी, हा खूप छान पिस्ता आहे आणि थोडा स्वस्त पण आहे डीमार्टला म्हणून घेतला. आणि डाळी आहेत, बाकी साखर आहे आणि काय आहे, टँग आहे, टँग संपलेलं तर टँग पण आणलं. आणि टिश्यूज आणले, चिवडा आहे साबुदाणा चिवडा. त्याच्यानंतर कोकमचं हे संपलं होतं सरबत, ते आणलंय. आणि प्लस हा माझा नेहमीचा बिर्याणी बनवायसाठी आवडीचा राईस आहे, खूप छान. नेहमी मी कित्येक वर्ष तरी हाच राईस वापरते बिर्याणी बनवायला. हा बिर्याणी स्पेशल बासमती राईस आहे फॉर्च्यूनचा, खूप छान पण आहे आणि स्वस्त पण आहे. त्याच्यानंतर अजून नारळ, बिस्किट्स आणि हे मीठ आणले, रॉक सॉल्ट. नारळ आहे, मोरा शेव आहे कधी पोहे वगैरे केले तर. आणि आपलं गुड्डेचे बिस्किट आहे, पोरांना आवडते म्हटलं घ्यावं. डाळ मुखवास बनवायला धण्याची डाळ आणली, शेजवान चटणी आणली आहे. आणि ह्यावेळेला मी हा नवीन हे आला होता खट्टा मिठा चिवडा, तो घेऊन आले. फरसाण आहे आणि चिरमुऱ्या आणलेत हे बनवायला, भडंग करायसाठी हा चिरमुऱ्या आणले डीमार्टमधून. 40 रुपयाला पॅकेट पडतं बघा, हे मोठं बरं पडते. हे बिस्किट आहे आणि कोकमचं एक आम पन्नाचं पण असलं मी कोकम आणलेलं आहे. हे बघा तिकडे मी ठेवले बघा, म्हणून पण ठेवले बघा. सरबत तिकडे बनवला आहे, हा जो आहे हा सरबत बनवून ठेवले. आता पीत होते म्हणजे थोडंसं जास्त गार आहे म्हणून ठेवले. तर आपण डीमार्टमध्ये थोडंसं सामान घेताना बघून घ्यायचं कशावरती काय ऑफर वगैरे आहेत. खूप छान होतं, घेतलंय बघा असं एवढा आणले. मध्ये मध्ये सामान आणलं होतं सोहमनं असं पण, म्हणून काही यावेळेला जास्त सामान लागलं नाही मला. अन्वेषण म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती कर्नाटकच्या ज्या हर्लीकर गायी असतात त्यांचं तूप मिळतंय आणि देशी गाई, देशी गाईंचं A2 तूप मिळतंय. आणि त्याच्यासोबत आपण हे पण मागवलेलं, सॅफ्रन पण मागवलेलं ट्राय करायसाठी.
बघूया कसं आहे ते. वापरून बघितल्यावर कळणार. नॉर्मली आपण ते जे दुसरीकडनं मागवतोय काश्मीरवरनं ते मागवतोय ना, आणि नवीन आता ट्राय करून बघूया कसं आहे. जवळपास किंमत सेमच होती. आणि हे 1 किलोचे 2 चे बॉक्स आहेत हे. मागवलं त्यांनी यांचं आपण बऱ्याच दिवसापूर्वी. आता हल्ली खूप वेळ झाला यांचं एकदा मागवलेलं. एकदा काय ते भरपूर वेळा मागवलंय. वेबसाईटवरून त्यांच्या मागवता येते आणि फ्लिपकार्टला पण आहे. ॲमेझॉन फ्लिपकार्टला पण आहे. ओके, म्हणजे यांच्या बॉटल आहेत तुमच्याकडे बघा असल्याकडच्या. त्या अर्धा किलोच्या मागवलेल्या, मी ही 1 किलोची आहे. बॉटल पण खूप छान आहेत त्यांच्या. तूप पण चांगलं आहे, मी वापरून बघितलंय ऑलरेडी. कलर बघा तुपाचा छान आहे. हा जो त्यांनी QR कोड दिलाय ना, तो आपण जर बघितला तर हे तूप कुणी बनवलंय, कुठे पॅकिंग झाले ते आपल्याला समजते. तर आता बघूया आपण खरोखर होतंय का तसं. त्यांनी लिंक दिले. जाऊया. ही त्यांची वेबसाईट आहे. त्याच्यावरती ते सांगतात की असं कुठल्या गायींचं तूप वापरलं, हे दूध वापरलं जातंय, ते कसं बनवतात ते सगळं दिलंय. त्यांचे जे पण सर्टिफिकेशन्स वगैरे आहेत, टेस्ट वगैरे आहेत, त्याचे रिपोर्ट पण दिल्यात. ह्यांनी हे तूप पॅक केलंय, ह्यांनी बनवलंय. तर मैत्रिणींनो, आता थोडासा पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे आणि सांडगे बघू शकता तुम्ही. काल मी याची आमटी पण केलेली. आता छान असे व्यवस्थित वाळलेत आणि ही सांडगी मिरची आहे ती पण चांगली वाळलेली आहे. आता पावसाळ्यासाठी मी पॅक करून ठेवणार आहे. तर व्हिडिओ इथे एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका.